नैना नितेश तांगडे यांनी स्पॉन्सर केलेलं गोल्ड मेडल ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर विकास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली ही आकर्षक कॅप हिचा प्रदान करायची आहे. त्यानंतर प्रवीण पाटील सुमित कुमार कंपनी दिवे संघाचे नितेश तांगडी आपण आपले शुभ हस्ते प्रदान करायचे आहे जी स्पॉन्सर केलेली आहे अर्थात प्रवीण. त्यानंतर सुलेमान आपण यायचं आहे, आपण थांबायचं आहे. हे किरण तांगडी आपण जो झेल घेतला अप्रतिम झेल आणि बऱ्याचशा वेळा असं होतं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, तो महत्त्वाचा झेल घेतलेला आहे. हे पारितोषिक खरं तर किरण तांगडे यांनी दिलेलं आहे. किरण तांगडे आपण यायचं आहे, आपणच आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे कारण अप्रतिम झेल घेतला होता. किरण तांगडी त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. सोहेल बहुत अच्छी गेंदबाजी की पहले ओवर में. हम कहते हैं हमेशा वेल बिगन इज हाफ डन. शुरुआत अगर अच्छी होती है ना तो आधा अधिक काम हो जाता है. आपके हाथ में जब गेंद सौंपी क्या मन में आया था? एक्चुअली टीम में कैसा है, स्ट्राइकर बॉलर हूँ टीम का, तो पहला ओवर डालना पड़ता है और पहली ओवर के ऊपर ही पूरा डिपेंड होता है मैच. तो लाइक टीम वाले मोटिवेट करते हैं और मैं डालता हूँ. मेहनत करेंगे और जीतने का ट्राई करेंगे आज. गेंद को घुमाया और सामने वाले जो बैटर है उनको भी घुमा दिया. तो ये जो जीत है किसके लिए समर्पित करेंगे? ये जीत को हम कंटिन्यू करेंगे. पहले फाइनल जीतना है, 2 राउंड से कुछ नहीं होता है. फाइनल की मेहनत करेंगे, फाइनल जीतने की कोशिश करेंगे, उसके बाद में देखते हैं. ये तो जाके पिक्चर अभी बाकी है. जी ऑल दी बेस्ट, आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं. ये थे सोहेल, उन्होंने अच्छी गेंदबाजी की. सो वेल पॅड सोहेल आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आपल्याला सामना पाहायला मिळतोय भव्य 11 वाघविल त्यांच्या विरोधात संघ जर पाहिलं तर एका बाजूला सोनिका माता मालोडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता सोनिका माता मालोडी संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे या मॅचमध्ये. आणि वाघविल या संघाला या मॅचमध्ये फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं. सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना एका बाजूला भाया पाटील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी त्याने केली, परंतु सोनिका माता मालोडी संघ देखील चांगल्या फॉर्मात आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे हा सामना देखील रंगेल आणि आजच्या नाईटमधील हा आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी विरुद्ध भव्य 11 वाघविल या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. एका बाजूला दैवत यांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला भाया पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत या मॅचमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर देखील आमचे अतिथी या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा. आजच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, यावेळेस समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव मिळते दैवतला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्यांच्या बॅटमधून हा फटका आला होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कारण 20 शेपमध्ये खेळले होते आणि फिल्डिंग चांगली झाली. त्या चेंडूवरती सिंगल मिळाली. 4 षटकांचा सामना आहे. 40 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील आणि आजच्या रजनीमध्ये धावा झालेल्या नाही आहे. अगदी जर पाहिलं तर 40 पेक्षा धावा जर तुम्ही केल्या आणि तिथून चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही देखील हा सामना जिंकू शकता. कारण या स्पर्धेने आतापर्यंत जर पाहिलं तर चांगले सामने दाखवलेत क्रीडा रसिकांना. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. भाया पाटीलच्या विरोधात हा चांगला चेंडू पाहायला मिळाला.
स्वराज मडवी चांगली गोलंदाजी करतायत, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ते जाणले जात आहेत आणि षटक क्रमांक पहिलं ते हाताळत आहेत आणि सोनिका माता मालोडी संघासाठी त्यांचं योगदान देखील खूप चांगलं राहिलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये ते गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये, कारण या षटकामध्ये स्वराजला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल, कारण वाघवील संघाची फलंदाजी चांगली आहे, त्यांना कमी धावांवरती रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागेल सोनिका माता मालोडीला या मॅचमध्ये. हो, खोलवर टप्प्याने चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न, इथे आणखीन एक चेंडू डॉट येतोय. स्वराज चांगली गोलंदाजी करतात, मागील 2 चेंडूवरती सलगचे 2 चेंडू डॉट या मॅचमध्ये आलेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. भाया पाटीलला शांत ठेवलं. पहिल्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये घातक आणि भेदक मारा स्वराज मडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत आणि सक्सेस देखील होत आहेत. हो, यावेळेस पहिला तर स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, अडवलाय चेंडूला आणि फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती. प्रभावित करतात पहिल्या षटकामध्ये स्वराज, आणि स्वराजच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. आपल्यासमोर असणारा फलंदाज कोणत्या धाटणीचे फटके खेळू शकतो, फलंदाजाचा यूज इज फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो स्वराज मडवी. म्हणूनच हा गोलंदाज प्रसिद्धीस आलाय सध्याच्या घडीला. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर आहे विशाल रावते, चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी देखील चांगल्या पद्धतीने केली आहे. वा, डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज इथे अडचणीमध्ये सापडलेत. धावबाच्या स्वरूपात या मॅचमध्ये पहिली विकेट. दैवत बॅक टू द पेव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, मिड ऑफला फटका खेळला होता आणि तदनंतर डायरेक्ट हिट विशाल रावतेने केलं आणि दैवत अडचणीमध्ये सापडले. अगदी जर पाहिलं तर यष्टीरक्षकांनी त्या ठिकाणी जर पाहिलं तर रुपेशच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला गेला आणि तिथे धावबाच्या स्वरूपात पहिली विकेट या मॅचमध्ये. असं वाटलं होतं की एका क्षणाला डायरेक्ट हिट झाले की काय, परंतु रुपेश काटे यष्टांच्या मागे एक अप्रतिम वर्क करत असताना धावबाच्या स्वरूपात इथे दैवतला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, रोमित हा फलंदाज. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार भव्य 11 वाघवील या संघाने ठोकले, तर प्रणय रायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. रोमित आलेत मैदानावरती आणि रोमितला देखील चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. त्यांच्याकडे देखील क्षमता. वाघवील संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. अगदी ठाणे परिसरामध्ये, ठाणा बेल्टमध्ये हा संघ चांगली कामगिरी करत असतो, परंतु भिवंडीमध्ये क्रिकेट खेळताना पहिल्या मॅचमध्ये त्यांचा खेळ खूप चांगला राहिला होता. राऊंड विकेट. हो, खोलात टाकला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये पुढे आलेत स्वराज मडवी, चांगली फिल्डिंग करतायत आणि ते सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 3 या आकड्यावरती. अप्रतिम षटक राहिलं स्वराज मडवीचं, कारण पहिल्या षटकामध्ये फलंदाजांची भंबेरी उडवली. दैवतनं देखील भरपूर मोठा संघर्ष केला आणि भाया पाटीलला शांत ठेवलं. ज्या भाया पाटीलच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये धावा आल्या होत्या ना, त्याला अगदी या मॅचमध्ये स्वराजनं शांत ठेवलंय, कारण चांगल्या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. अचूक टप्पा, अचूक लाईन त्याची पाहायला मिळाली, त्याच्या गोलंदाजीमध्ये भेदकता पाहायला मिळाली आणि अगदी या षटकामध्ये त्याने वर्चस्व गाजवलंय. लाजवाब गोलंदाजी सोनिका माता मालोडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सोनिका माता मालोडी संघाचा जरी आपण विचार केला ना, तर यंदाच्या हंगामामध्ये या संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात, परंतु चषकाला गवसणी घालण्यामध्ये या संघाला थोडंसं अपयश आलं, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. क्षमता भरपूर मोठी आहे या संघाकडे. षटक क्रमांक 2 संघाचा कॅप्टन विघ्नेश मडवी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर तुम्ही रोमितला पाहताय. रोमित हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून 1 धाव या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅकवरती, राईट अप ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू होता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅकवरती, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना हो, फुलटच बॉल, रोमितच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडूला सरळ धडलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. खराब चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे.
काय जबरदस्त स्ट्रोक आला रोमितच्या बॅटमधून. रोमित खरं तर अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी जाणले जात आहेत आणि त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये क्रुशल मुवमेंटला मोठा फटका आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये स्वराजनं फक्त 3 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये विघ्नेश धावा खर्च करतायत. प्रवेश देवळीकर यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या बॅनरवरती सरळ षटकार लागला ना तर त्या खेळाडूला प्रवेश देवळीकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचे बंधू चंदन देवळीकर यांचा आज वाढदिवस देखील आहे, त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज हो यावेळेस पाहिलं तर मिड ऑफला केलेत फिल्डर आहे तिथे, कव्हरचे फिल्डर पुढे आलेत, प्रयत्न करतायत, धाव घेण्याचा प्रयत्न इथे होत नाही आहे. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं कारण सिंगलसाठी तयार होते रोमित, परंतु भायाने स्पष्ट नकार दर्शवला आणि इथे चेंडू आलाय डॉट. कारण भायाला ठाऊक आहे इथून भागीदारी व्हायला हवी आणि धावाच्या स्वरूपात त्यांना विकेट फेकायची नाही आहे, कारण दैवत धावाच्या स्वरूपात बाद झाले त्या मॅचमध्ये आणि रोमित आणि भाया पाटील या दोघांमध्ये चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करत असताना मॅचमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश मडवी बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. रोमित चांगली बॅटिंग करतोय परंतु तदनंतर त्याला शांत ठेवलं विघ्नेशनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विघ्नेश मडवी. हो यावेळेस पाहिला तर चेंडू हवेत आहे, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, टॉपेज लागला होता आणि आणखीन एक विकेट या मॅच मध्ये मिळते सोनिका पत्ता मालोडीला. फलंदाज रोमित बॅक टू द पॅव्हिलियन. आणि बरोबर आपण पाहतोय 12 वाजलेले आहेत आणि आज भिवंडी विजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तथा गटनेते तसेच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच धर्मराजा चषकाचे प्रणेते व शिल्पकार सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आणि अंकलेश प्रतिष्ठान खारडी त्याचबरोबर स्वराजीव खारडी तसेच वन मॅन शो विकी सेठ म्हात्रे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता बॅटची एज अँड टेकन, आणखीन एक विकेट मिळवतोय विघ्नेश मडवी. वा काय गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. कमबॅक करणारं षटक त्याचं देखील राहिलंय, जरूर षटकाराला, परंतु तदनंतर सातत्याने विकेट घेतात या मॅचमध्ये. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची आतली कड लागली आणि यष्टांच्या मागे काय जबरदस्त झेल कंप्लीट करतोय रुपेश काठे. चांगल्या रीतीने यष्टीरक्षण करतोय आणि त्याचा देखील उल्लेख करावा लागेल. बॅटची एज लागली आणि तदनंतर सेलिब्रेशन पहा, कारण महत्त्वाची विकेट मंथन इथे बाद झालेत. सुरुवातीला रोमितला बाद केलं आणि इथे मंथन देखील बाद झालेत. कौतुक करावं लागेल विघ्नेशचं, चांगली गोलंदाजी ते करतात या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रथम हा फलंदाज तुम्ही पाहताय. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज विघ्नेश. या मॅचमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. या स्पर्धेमध्ये प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये, परंतु विघ्नेश देखील विकेट हॅट्रिकसाठी इथे सज्ज आहे त्या मॅचमध्ये. परंतु इथे मोठा फटका फलंदाज प्रथमच्या बॅटमधून येतोय, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, लांब 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 लचक षटकार प्रथमच्या बॅटमधून. काय जबरदस्त हुकचा फटका आलाय प्रथमच्या बॅटमधून. अफलातून स्ट्रोक सजवला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खरं तर ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका प्रथमच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 16 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी. राईट ओव्हर द विकेट, चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीला एक चेंडू वाईट टाकला आणि तदनंतर षटकार आणि लगातार 2 विकेट आणि पुन्हा एकदा षटकार. हो यावेळेस पाहिलं तर एलिव्हेशन मिळालेलं नाही. अराउंड द कार्पेट हा फटका खेळला. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आता मात्र जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना भव्य इलेव्हन वाघवील
या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. जबरदस्त सामना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं गोलंदाज स्वराज मडवीनं. त्या षटकामध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये विघ्नेश 14 धावा खर्च करतोय, कारण त्याच्या विरोधात 2 मोठे फटके सुरुवातीला रोमितच्या बॅटमधून आणि तदनंतर जर पाहिलं ना तर प्रथमच्या बॅटमधून देखील या मॅचमध्ये षटकार आला. चांगला सामना पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी संघाचा देखील उल्लेख करावा लागेल. या परिसरामध्ये या संघाने देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. भिवंडी क्रिकेटमध्ये देखील त्यांचा खेळ चांगला राहिला. तो संघ मैदानावरती खेळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती निलेश काठे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर निलेश काटे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी किरण तांगडी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक निलेश काठेला. खरं तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर स्वराजनं चांगली गोलंदाजी केली. निलेशकडे देखील क्षमता आहे, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो देखील ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये त्याला सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट निलेश काठे, राईट अप ओव्हर द विकेट. प्रथम साठी समोरच्या दिशेने केलेत, लॉंग ऑफला उडवला, फिल्डर आहे परंतु मस्तकाला दस्तक देऊन बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका या मॅच मध्ये. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर विघ्नेशने प्रयत्न केला होता, थोडेसे पुढे गेले होते. जरा मागे असते तर नक्की झेल कंप्लीट करता आला असता. वेगाने चेंडू विघ्नेशच्या अगदी समोर आला होता. प्रयत्न चांगला केला होता, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. निलेश थोडेसे निराश आहेत, कारण या चेंडूवरती त्यांना विकेट जरूर मिळाली असती, परंतु प्रयत्न देखील विघ्नेशनेच केला होता या चेंडूवरती. पुन्हा एकदा निलेश काटे, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथम चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतोय आणि खाली देखील राहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करताना चेंडू राहिलाय निलेश काठेचा. आणि आणखीन एक चेंडू डॉट या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 23, अर्थातच 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार निलेश काठे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. आणि या मॅचमध्ये त्याला अगदी जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजाला इन्व्हाइट केला. आणि अशा कंडिशनमध्ये त्याला चांगलीच कामगिरी करावी लागेल. तो जाणला जातो नेहमी चांगली गोलंदाजी करण्यासाठी आणि तो प्रयत्न देखील करतोय मैदानावर. ओव्हर द विकेट निलेश काटे. हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता, चॉप केलाय, अगदी चेंडूला कापलाय. पॉईंटला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग करतोय आणि ते सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर वर्चस्व गाजवलं सोनिका माता मालोडी संघाने, परंतु षटक क्रमांक 2 टाकत असताना विघ्नेश मडवीच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि याही षटकामध्ये निलेश काटेच्या विरोधात ठोकलेला षटकार कुठेतरी भव्य 11 वाघबील संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल. कारण प्रथम चांगली बॅटिंग करतोय आणि भाया पाटीलनं आतापर्यंत शांतपणे क्रिकेट या मॅचमध्ये दाखवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश मडवी, राईट आर्म राऊंड द विकेट. निलेश काटे आहेत. यावेळेस पुलटा चेंडू, यावेळेस पाहिलं तर फिल्डर आहे तिथे आणि ते झेल बाद, फलंदाज बाद होतोय. निलेश काटेला विकेट मिळाली आहे, फलंदाज बाद. विघ्नेश मडवीच्या माध्यमातून झेल कंप्लीट झालेला आहे. खरं तर निलेश सुरुवातीला निराश होते, परंतु इथे त्यांनी विकेट प्राप्त केली आणि मोठी विकेट प्राप्त केली असंच म्हणावं लागेल, कारण भाया पाटीलला बाद केलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 24 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या मॅचमध्ये झालेला आहे. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. घातक आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून, कारण पहिल्याच चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर त्यांनी कमबॅक केलं या मॅचमध्ये. डॉट चेंडू देखील टाकलेत आणि विकेट देखील घेतली. ही क्षमता, ही ताकद आहे या गोलंदाजाकडे. परंतु लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले ना तर किरण तांगडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे निलेश काठेला. आणि इथून जर पाहिलं ना तर संघासाठी त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना साहिलला तुम्ही पाहताय,
पहिल्या मॅचमध्ये वाघवील संघाची बॅटिंग चांगली राहिली. खरं तर इथे जर पाहिलं ना तर फलंदाजी करत असताना सुरुवातीला दैवत लवकर बाद झाले, रोमित देखील बाद झाले, परंतु प्रथम आणि भाया पाटील या दोन फलंदाजामध्ये भागीदारी देखील पाहायला मिळाली. अखेर भाया पाटील देखील या मॅचमध्ये बाद झाला. इथून साहिल आणि प्रथमला येणाऱ्या चेंडूंवरती चांगली कामगिरी करावी लागेल. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी, स्वराज्य ग्रुप खाडी आणि विकीशेट मात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब क्रिकेट सोहळा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज निलेश काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. ओ स्विचचा फटका, सुरेख फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज साहिलच्या बॅटमधून येतोय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्विच हिटचा फटका साहिलच्या बॅटमधून, बॅट स्विंग प्रॉपर होतं आणि अफलातून स्ट्रोक त्यांनी सजवलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. भाव्या 11 वाघवील हा संघ फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. एका बाजूला साहिल देखील चांगली बॅटिंग करतायत आणि प्रथमच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा या मॅचमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती निलेश काटे, राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हर्षद प्रयत्न करतायत, चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. थोडीशी खराब फिल्डिंग हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करतायत वाघवीलचे फलंदाज या मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 धावा, विघ्नेश मडवीच्या विरोधात 14 धावा आणि निलेश काटेच्या षटकामध्ये देखील खूप चांगल्या धावा पाहायला मिळतात. तब्बल याही षटकामध्ये 14 धावा तुम्ही पाहता. चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये इथून जर पाहिलं ना तर त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला जास्त वेळ खर्च करू नका, बी फास्ट, फीडअप करा, लगेच शतरक्षण सजवा. सोनिका माता मालोडी संघ इथे जर पाहिलं तर चांगली भागीदारी पाहायला मिळते प्रथम आणि साहिल या 2 फलंदाजांमध्ये. धावांचा मखमली सडा आतापर्यंत या 3 षटकामध्ये तुम्ही पाहताय वाघवील संघाच्या माध्यमातून. सकाळी सकाळी पारिजातकाची एक फुले आपण वेचत असतो, परंतु इथे ओंजळीने धावा वेचतायत फलंदाज, कारण मागील 2 षटकामध्ये 28 धावा या मॅचमध्ये आलेत वाघवील संघासाठी. आणि इथून जर पाहिलं तर स्लॉगवरच्या षटकामध्ये इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार विशाल मडवी आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये साहिल. त्याने देखील आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 7 धावा या मॅचमध्ये. स्लॉगवरच्या षटकामध्ये खरं तर वाघवील संघ देखील प्रयत्न करेल मोठे फटके खेळण्याची, परंतु विशाल यांच्याकडे देखील क्षमता आहे, ते देखील चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु या षटकामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने कमबॅक करावा लागेल. राऊंड विकेट विशाल मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस देखील स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे तिथे. अगदी जर पाहिलं तर स्विचचा फटका प्रयत्न केला होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. सोनिका माता मालोडी आणि भाव्या 11 वाघवील या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमध्ये देखील चांगले सामने रंगलेत. टीम 94 कामन संघ पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला, परंतु सेकंड मॅचमध्ये वसई संघाची कामगिरी देखील चर्चेमध्ये राहिली. अफलातून गोलंदाजी त्या संघाने केली, परंतु याही 2 संघांची कामगिरी जर पाहिली ना या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे, त्यामुळे हा सामना देखील रंगतदार क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. विशाल मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम त्याच्या बॅटमधून 2 षटकार, परंतु तदनंतरचे 2 चेंडूवरती अगदी तो शांत राहिलाय. पुन्हा एकदा प्रथमच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा षटकार आलाय, अगदी ठोकलाय हा दर्जेदार षटकार प्रथमच्या बॅटमधून. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय.
प्रथम या मॅच मध्ये अक्षरशः बरसलेत आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून. इथे देखील ठोकलाय विशाल मडवीच्या विरोधात आणखीन एक दर्जेदार षटकार. या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, परंतु तदनंतर गिअर चेंज केलेत. गाडी 6व्याच गिअरवरती आहे आणि इथून जर पाहिलं ना तर धावसंख्येला बेड्या ठोक्यावा लागतील आणि इथून विकेट देखील घ्यावा लागेल. त्यासाठी विशाल मडवीला आपलं प्रमुख अस्त्राचा वापर करावा लागेल. आपल्या ठेवणीतले चेंडू टाकावे लागतील, नियोजित ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रथम चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. सुवर्ण कलेतून पुढे आलेला फलंदाज या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या पद्धतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले आहे. अगदी 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू त्याला अगदी फुटबॉल प्रमाणे दिसू लागला आणि या मॅचमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. कारण त्याच्या बॅटमधून 3 षटकार या मॅचमध्ये आलेत. अफलातून बॅटिंग करत असताना भव्य 11 वाघवील या टीमला थोडंसं फ्रंट फूटला आणलं या फलंदाजानं असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. विशाल मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट प्रथमच्या विरोधात. कोलाट टाकलाय परंतु समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. टिपला झेल. मोठी विकेट या मॅच मध्ये. प्रथम निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. भरपूर जास्त उंची, लांबी कमी होती. एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूला प्राप्त झालं, परंतु डिस्टन्स कमी. लॉंग ऑफला विघ्नेश कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आहे. त्यांच्या माध्यमातून एक कॅच ड्रॉप झाला होता, परंतु तदनंतर सलगचे 2 कॅच त्यांनी कंप्लीट केल्या. आणि संघाचा कॅप्टन आहे विघ्नेश मडवी. कॅप्टन फक्त टॉच उडवण्यासाठी मर्यादित नसावा, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला अनुकूलता कॅप्टनला देता आली पाहिजे आणि तीच अनुकूलता या मॅचमध्ये विघ्नेश मडवीने दिली आहे असंच म्हणावं लागेल. कारण ॲज अ फिल्डर त्याचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला आहे. त्याने आतापर्यंत 2 झेल या मॅचमध्ये टिपलेत. नवीन फलंदाज मैदानावरती महेश दाखल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती चांगले फटके खेळावे लागतील, परंतु एका बाजूला विशाल मडवीला देखील या 3 चेंडूवरती फलंदाजांना शांतच ठेवावं लागेल. बी फास्ट. चला जास्त वेळ खर्च करू नका. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. फलंदाज तुम्हाला देखील विनंती आहे मैदानामध्ये लवकर इंटर व्हा विकेट गेल्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विशाल मडवी. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विशाल मडवीने देखील कमबॅक केलाय, कारण त्यांच्या विरुद्धात षटकार आणि तदनंतर जर पाहिलं तर त्यांनी विकेट प्राप्त केली. फलंदाज प्रथमला बाद केलं, परंतु इथे जर पाहिलं ना तर महेशच्या विरोधात देखील डॉट चेंडू टाकला या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल इन ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला महेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. हो, यावेळेस पाहिला तर शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे अचलबून नजरेनं पाहिलंय, परंतु लेगबायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल संघाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु भव्य 11 वाघवील संघ चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या संघाच्या माध्यमातून चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, परंतु तदनंतर प्रथमने केलेली फलंदाजी, रोमेशच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला आणि चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत भव्य 11 वाघवील असंच म्हणावं लागेल. कारण अंडर फ्लड लाईट तुम्ही 40 पेक्षा जास्त धावा बनवताना, कारण तिथून तुम्ही फाईट करू शकता आणि या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये 42 धावा देखील डिपेंड झालेत. त्यामुळे या मॅचमध्ये भव्य 11 वाघवील संघ देखील अग्रेसर ठरू शकतो, कारण त्याही संघाची गोलंदाजी चांगली आहे. विशाल मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू आहे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात की काय. आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय इथे पंच काय निर्णय आहे या चेंडूवरती, अगदी काय घडलंय.
तर या चेंडूवरती डॉट बॉल, अंतिम बॉल डॉट असेल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर डॉट बॉल घोषित केला जातोय, हे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, लक्षात घ्या, पहिला चेंडू असेल किंवा शेवटचा चेंडू असेल, हा डॉट बॉल असणार आहे. किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर हा डॉट चेंडू असणार आहे. हा भिवंडी तालुक्यातील संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे. BCA असो, GCA असो, कुठलीही संघटना आहे, भिवंडी तालुक्यातील नियम आहे. एकदा किपरच्या हातात चेंडू गेला की तो डॉट बॉल. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 39 रन, 40 रनचं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. या आजच्या रजनीमधली शेवटची मॅच आपण बघतोय, भव्य 11 वाघबिल विरुद्ध सोनिका माता मालवडी. या दोन टीममध्ये ही मॅच सुरुवातीला बॅटिंग केली भव्य 11 वाघबिल टीमने आणि 4 ओव्हरमध्ये 39 रन जमवले आणि 40चं टार्गेट ठेवलेलं आहे सोनिका माता मालवडी टीम समोर. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय आमदार आणि लोकप्रिय खासदार आणि कार्यसम्राट खासदार माननीय श्री सुरेश माते म्हणजे सर्वांचे लाडके बाळमामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वर्गीय त्यानंतर स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. वन मॅन शो विकी म्हात्रे यांचा हा बिग शो आपल्याला पाहायला मिळतोय. अहवा कॅचसाठी किरण तांगडी यांच्याकडून
100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. अंतिम सामना आज अगदी वेळेवर सामने सर्व संपताना दिसतात. आपल्याला भरपूर लो टोटल मॅचेस सुद्धा आज पाहायला मिळाले. घड्याळमध्ये बघितलं आपण तर 12:27 झालेली आहेत. हर्षद स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर विशाल रावते हे दोन ओपनिंग बॅटर आहेत. आणि बॉलिंग मार्कवर बॉलर येईल भव्य 11 वॉकविल टीमकडून. पहिला बॉलर कोण असेल बघूया. तनय आहे पहिला बॉलर. मागच्या मॅचमध्ये तनयने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. 2 विकेट मिळवल्या होत्या. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच तनय बॉलिंग मार्कवर येताना दिसतोय. यंगस्टार खेळाडू दिसतात भव्य 11 वॉकविल टीममध्ये. 40 टार्गेट डिपेंड करायचं आहे. ही मॅच एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल कारण एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. स्ट्राईक एंडला आहे विशाल, नॉन स्ट्राईक एंडला आहे हर्षद. पहिला बॉल तनय खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो. बॅकलिपला खाली घेऊन डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर होता. चांगली फिल्डिंगमध्ये सिंगलसाठी रोखू शकला नाही तिथला फिल्डर. एक सिंगल कंप्लीट केली जाते. थोडीशी रिस्की सिंगल होती. या सिंगलवर विकेट जाण्याची सुद्धा शक्यता होती. मात्र एक धाव पूर्ण होते. एक धावेने आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज विशाल रावते. समोर मेन गेट जवळ कोणीतरी आग प्रज्वलित केली आहे ती बंद करायची आहे. ह्या वेळेला रासिंग डिलिव्हरी थोडासा सरप्राईज झाला. फलंदाज समजलं नाहीये. कोणतरी शेकोटी पेटवलेली आहे ती बंद करायची आहे. समोरच्या प्ले स्टँडच्या बाजूला शेकोटी पेटवलेली आहे ती बंद करायची आहे प्लीज. पुन्हा तनय आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये जातोय. कुठलाही फिल्डर अडवू शकणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका फलंदाज हर्षदच्या बॅटमध्ये येतोय. पहिला बॉल डॉट खेळला होता. त्यानंतर मात्र चांगला फटका हर्षदच्या बॅटमध्ये येतोय आणि टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 5. आपलं खातं खोलतोय या चौकाराने हर्षद. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता हर्षद. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चांगली बॅटिंग केली होती. 9 बॉलमध्ये 18 धावा बनवल्या होत्या हर्षद याने. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 5 रन्स 6 रन्स. कुठेतरी कंट्रोल ठेवावा लागेल. गती वाढवण्याचा प्रयत्न केला जास्त. फुलटॉस आणि वाईट करून बसला गोलंदाज तनय. पुणे आपला गोलंदाजी मार्कवर. पुल करण्याचा प्रयत्न. बेस्ट टाइम शॉट. फिल्डर येतोय मात्र त्यांनी थोडंसं पुढे बघितलं. नजर चुकवली बॉलवरची. रनआउटची सुद्धा संधी होती मात्र रनिंग बिटवीन द विकेट वाखाणण्याजोगी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजामध्ये विशाल आणि हर्षदमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 8 रन्स. 10च्या रिक्वेअर रन रेटनी बॅटिंग करायची आहे. ही नक्कीच ही मॅच एक कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिट केलाय. गॅपमध्ये फटका. बॉल जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतो बॅटर हर्षद. हर्षद जाऊन पोहोचतो वैयक्तिक 10 वर आणि टीमचं टोटल जाते 12 वर. अतिशय चांगली बॅटिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली फटकेबाजी करताना दिसतोय फलंदाज हर्षद. एक फटका आपण बघितला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक फटका पॉइंटच्या दिशेने. 2 चौकार हर्षदच्या बॅटमधून आतापर्यंत आलेली आहेत. चांगली बॅटिंग. तनय या मॅचमध्ये या षटकामध्ये थोडासा महागडा पडताना दिसतोय. अंतिम एक बॉल शेष. ओहो जबरदस्त हिट. बॉलला पाठवून दिला डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार.
ओव्हरची होते समाप्ती. 40चं टार्गेट चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झालेली आहे. आई सोनिका मालोडी टीमची जबरदस्त सुरुवात. 18 धावा धावपलकावर, कुठलाही गडी बाद न होता जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलेला आहे हर्षदने. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. वैयक्तिक 16 वर बॅटिंग करतो आणि टीमचं टोटल झालेलं आहे 18 रन्स. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर महागडा ठरलाय बॉलर तनय, ज्याने तब्बल 18 धावा खर्च केलेल्या आहेत. उर्वरित बॉल शेष आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर 7.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला सोनिका माता मालोडी टीमला. साहिल मनेरा येतोय बॉलिंग मार्कवर. साहिलने सुद्धा मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर शेवटचे 5 बॉल डॉट केले होते साहिल मनेरा यांनी. दोन्ही बाजूने बॉलला मूव करण्याची क्षमता आहे. लेग स्पिन अतिशय चांगला टाकतोय, कधी कधी रॉंग ऑन सुद्धा प्रतिम टाकतोय. साहिल एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय भव्य 11 वाकविल टीमचा. तर या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल, ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय की नाही साहिल बघायचा आहे. हो, चांगला बॉल या वेळेला. विकेट किपर थोडासा चुकला होता. डॉट बॉल जातोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर विशाल रावते याचा. विशाल रावते सुद्धा पण बघितलं स्विच इट शॉट चांगल्या पद्धतीने खेळतोय. आपल्या परिसरामध्ये बघितलं सर्वात पहिला स्विच इट शॉट दीपक मडवी अगदी जबरदस्त खेळतोय. चांगला फटका पुन्हा एकदा. कुठलाही फिल्डर नाही आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट पुल केलं होतं या बॉलला आणि पॉवरफुल शॉट चौकार. 4 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 22 वर 22 विदाउट लॉस. 16 बॉल 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच आता आपण म्हणू शकतोय सोनिका माता मालोडी टीमला सोपी झालेली आहे. तर कधी कधी सोपी मॅच सुद्धा कठीण होऊन बसते. सध्या तरी आपण बघितलं तर 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत सोनिका माता मालोडी टीमच्या. आणि नक्कीच या मॅचवर पकड अगदी मजबूत ठेवलेली आहे सोनिका माता मालोडी टीमनी. आणखीन एक चांगला फटका. गॅपमध्ये बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. प्लेसमेंट अतिशय चांगली या फटक्यामध्ये. येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात. फलंदाज विशाल रावते याच्या बॅटमधून टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 26 वर 26. 15 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आता बघितलं तर आपण समीकरण बॉल जास्त आणि रन कमी आहेत. अगदी मॅच सोपी झालेली आहे. विकेटच्या शोधामध्ये डब्ल्यूच्या शोधामध्ये दिसते आपल्याला या ठिकाणी भव्य 11 वाकविल टीम. पहिला ब्रेक थ्रू मिळेल की नाहीये. साहिल मनेरा पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ यावेळेस रॉंग वन टाकलंय. अपील केली जाते कॉट बिहाइंडची. अंपायर मात्र सहमत नाही आहेत. चांगली गोलंदाजी. कमबॅक चांगलं करतोय. बघितलं आपण थोडंसं ऑफ ब्रेकचा मारा केला यावेळेला साहिल याने. 14 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता. बॉल ऑफ रन इक्वेशन आलेलं आहे या मॅचमध्ये. पुन्हा साहिल. रनअपमध्ये मिस्टेक झाली की मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न होता साहिल याचा. मंकट विकेट आहे का? साहिल मनेरा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ व्हाट अ शॉट. टॉवरिंग सिक्सर. स्लॉक केला बॉल आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटकेबाजी विशाल रावतेच्या बॅटमधून. अटॅकिंग फलंदाजी करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. सुरुवातीला अटॅक पहिल्या ओव्हरमध्ये चढवला होता हर्षद याने. या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर विशाल जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. 2 चौकार आणि 1 षटकार ठोकलेला आहे साहिल मनेरेच्या बॉलिंगवर.
8 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्कोर झालेला आहे 32 रन्स. 13 बॉल 8 रनची आवश्यकता. मॅचवर पकड अतिशय मजबूत आहे. या मॅचवर वर्चस्व आहे ते सोनिका माता मालोडे टीमचं. साहिल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. विशाल साडी ओ ब्लॉकरमध्ये बॉल खोदून काढला जातोय लॉंगांच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 33 ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 33 रन्स विदाउट लॉस. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये बघितलं आपण तर तब्बल 14 रन्स खर्च केलेले आहेत. 15 रन्स खर्च केलेले आहेत साहिल मनेरा याने. 7 धावेची आवश्यकता पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी सोनिका माता मालोडे टीमला. असं वाटलं की ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय लाजवाब कमालीची अद्भुत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. हर्षद आणि विशाल या दोन्ही सुद्धा बॅटरनी चांगली बॅटिंग केलेली आहे. बॉलिंग मार्कवर येतोय महेश. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज विशाल. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली होती आणि स्ट्राइक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवलेली आहे विशाल रावते याने. नियारा स्पोर्ट्स वसई टीम आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. ओव्हर द विकेट. ओहो हो हो जबरदस्त फटका. आणखीन एक धमाका. विशाल रावतेच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या बाहेर बॉल पाठवून दिलाय. 6 रनसाठी षटकार. फक्त 1 धाव दूर विजयापासून सोनिका माता मालोडी टीम. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये खासदार चषक 20-25 मध्ये करताना दिसतोय सोनिका माता मालोडी टीम. आणखीन एक चांगला धमाका. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री बाहेर षटकारासाठी. विनिंग षटकार आणि ही मॅच जिंकलेली आहे सोनिका माता मालोडी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक साहिल मनेरा अँड ऑल टीम भव्य 11 वाघविल टीम. हार्ड लक. मॅन ऑफ द मॅच खेळाडू विशाल रावते इज द मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या.